घरच्या घरी पोपटी खायची असेल तीही झटपट आणि फक्त कुकरमध्ये, तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। सर्वात पहिल्यांदा आपण इथे चिकन मॅरिनेट करून घेऊया। त्यासाठी मी घेतला आहे चिकन, हळद, लाल मसाला, गरम मसाला, धने जिरे पावडर, आलं लसूण पेस्ट, मीठ आणि तेल। त्यानंतर आपण त्यात ॲड करणार आहोत रताळे, हरभरा आणि पावट्या म्हणजेच वालाच्या शेंगा। इथे मी मामुरडीचा पाला सुद्धा घेतलेला आहे, छान स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। कुकरमध्ये मामुरडीचा पालाची ते ही जी फुलं आहेत त्यांना हलक्याशा हाताने कुस्करून घ्यायचे, स्वाद अजून छान येईल। हे अशा प्रकारे कुस्करून घेतल्यानंतर आपण ते आता कुकरमध्ये खाली तळाला लावणार आहोत। व्यवस्थित पसरून घेतले आहेत मी इथे। मामुरडीचा पाला लावून झाल्यानंतर आपण आता कुकरमध्ये ॲड करणार आहोत वालाचे शेंगा आणि हरभरा आणि त्यावर चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घालून झाल्यानंतर आपण मॅरिनेट केलेले चिकन आहे ते आपल्याला ॲड करायचं। त्यासोबतच रताळे मी घालणार आहे। तुम्हाला रताळे नको असेल तर तुम्ही बटाटेही घालू शकता, मके घालू शकता, आवडीनुसार। त्यानंतर आपले उरलेले वालाच्या शेंगा आणि हरभरा ॲड करायचे आहेत। आणि पुन्हा एकदा चवीनुसार मीठ घालायचं आहे। त्याचसोबत मी अंडी सुद्धा घेतलेली आहे। तुम्हाला अंडी आवडत असेल तर तुम्ही अंडीही टाकू शकता। आणि शेवटी पुन्हा एकदा मामुरडीचा पाला आपल्याला घालायचा आहे आणि वरून शेवटी थोडं पाणी शिंपडून घ्यायचं आहे। त्यानंतर कुकर बंद करून 6 ते 8 शिट्यापर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। इथे मी 8 शिट्या घेतलेल्या आहेत आणि मस्त सुवास सुटलेला आहे पोपटीचा। पाहू शकता पाला शिजलेला आहे आणि त्यासोबतच एकूण एक जे पदार्थ घातलेले आहेत ते सुद्धा परफेक्ट शिजलेले आहेत। सो आपली पोपटी इथे रेडी झालेली आहे। दिसायला भारी दिसत होती आणि खायला सुद्धा एकदम कमाल होती। 80% ही पोपटी आपण जशी गावी बनवतो मटक्यामध्ये भाजून सेम तशीच लागत होती। तुम्ही सुद्धा ट्राय करा, घरच्या घरी बनवून बघा कुकरमध्ये। रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।